नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, रेकी प्रॅक्टिशनर अँड क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत करते तुमचं माझ्या अनाहता हिलिंग स्टुडिओ या चॅनलमध्ये. सर्वप्रथम आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्राच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, ह्या नवरात्राच्या निमित्ताने मी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे नवदुर्गाच्या 9 रूपांची एक सिरीज, ज्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी आपण नवदुर्गेचं कुठलं रूप शिकणार आहोत, त्या प्रत्येक रूपाचं महत्त्व, त्यांनी दिलेला संदेश, हे सगळं आपल्याला या 9 दिवसाच्या सिरीजमध्ये शिकायला मिळणार आहे. तर आज शारदीय नवरात्राचा पहिला दिवस. पहिल्या दिवसाची सुरुवात आपण करतो आहोत आणि पहिल्या दिवशी पूजिली जाते ती माता आहे शैलपुत्री. शैलपुत्री म्हणजे पर्वतराज हिमालयाची कन्या. शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या. ही देवी शक्तीचं आद्य स्वरूप आहे. शैलपुत्री बैलावर आरूढ आहे. तिच्या एका हातात त्रिशूल तर दुसऱ्या हातात कमळ आहे. हिची प्रतिमा आपल्याला स्थैर्य, सामर्थ्य आणि धैर्य शिकवते. शैलपुत्री आपल्याला शिकवते की जीवनातील प्रत्येक सुरुवात स्थिर आणि मजबूत करायला हवी. पर्वत जसं कधीच आपल्या जागेवरून हलत नाही, तसंच आपण पण आपल्या निश्चयात आणि श्रद्धेत दृढता ठेवायला हवी. म्हणून नवरात्राच्या पहिल्या दिवशी आपण दृढ संकल्प करून नवीन कुठल्याही गोष्टीची सुरुवात करावी. शैलपुत्री ही पांढरे वस्त्र परिधान करून येते. पांढरा रंग शुद्धतेचा आणि पावित्र्याचा प्रतीक आहे. तिला पांढऱ्या रंगाचे फूल आणि तुपाचा नैवेद्य अर्पण करावा. आणि शैलपुत्री ही कन्या रूपात आहे, म्हणजे ती पवित्र आणि निर्मळ आहे. आजचा दिवस शुद्धतेचा आणि संकल्पाचा दिवस आहे. आज सकाळी स्नान करून देवीसमोर दिवा लावावा, शुद्ध पांढरी फुलं अर्पण करावी आणि मंत्रजाप करावा. ओम देवी शैलपुत्रे नमः हा मंत्रजाप 108 वेळा करावा. यांनी पुण्य लाभतं. मंत्रजापाने मनातील भीती, अस्थिरता दूर होऊन नव आत्मविश्वास निर्माण होतो. शैलपुत्री देवीचा आशीर्वाद आपल्याला स्थिरता आणि बळ देईल. तर हा होता नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा संदेश आणि शैलपुत्री देवीचं वर्णन. उद्या दुसऱ्या भागात बघूया माता ब्रह्मचारिणी यांची प्रेरणादायी कथा व संदेश. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, माहिती उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये जय माता दी लिहा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रत्येक नवदुर्गेच्या रूपाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले पोचायला हवं. जय माता दी.